झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्र सरकारनं लेवी कोटा रद्द केल्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सुमारे 750 कोटी रुपये तर देशातील साखर उद्योगाला 2500 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे। यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 100 रुपये अतिरिक्त दर देणं आता शक्य होणार आहे। केंद्र सरकारनं सी रंगराजन समितीच्या बहुतांशी शिफारशी मान्य करून त्या लागू केल्यानं देशातील साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळालाय। लेवीचा कोटा रद्द केल्यामुळे आता 6% साखर ही सरकारला कमी किमतीत विकावी लागत असे। याला लेवी कोटा असं म्हटलं जाईल। केंद्र सरकार 19 रुपये किलो दरानं ही साखर खरेदी करून रेशनिंगद्वारे गरीब कुटुंबांना वाटे। राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी यंदा 80 लाख टन साखरेचं उत्पादन केलंय। लेवी कोटा असता तर 8 लाख मेट्रिक टन साखर कमी किमतीत सरकारला द्यावी लागली असती, परंतु आता लेवी कोटा रद्द झाल्यामुळे साखर कारखान्यांना ही सर्व साखर मार्केट रेटनुसार खुल्या बाजारात विकता येणार आहे। यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना सुमारे 725 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे। पर्यायानं ऊस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति टन सुमारे 100 रुपये अतिरिक्त दर देणं शक्य होणार आहे। 8 लाखाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आजच्या बाजारभावाच्या दरानुसार 900 रुपयाचा जवळपास फरक आहे आणि 900 रुपयाचा जर आपण जरा विचार केला तर पर टन जवळपास 100 रुपये आपल्याला 94 रुपये ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो। केंद्र सरकारला रेशनिंगसाठीची साखर आता खुल्या बाजारातून खरेदी करावी लागणार असल्यानं त्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत। लेवी कोटा रद्द केल्यामुळे साखर कारखान्यांना झालेला फायदा खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं बनलंय। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।